एकदा आपण ही ट्रिक वापरून साबुदाणा खिचडी बनवली तर कधी साबुदाणा खिचडी चिकट होणार नाही। आपण कोणताही उपवास असू दे, साबुदाणा खिचडी बनवतो। मुलांचा तर हा आवडीचा पदार्थ। साबुदाणा खिचडी मऊ मुलायम पण मोकळी सुटसुटीत कशी बनवायची ते आज आपण पाहूया। तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण साबुदाणा खिचडी बनवणार आहोत। तर त्यासाठी 1 कप शाबू अशी 2 ते 3 तासासाठी चांगली भिजवून घेतली। छान अशी शाबू भिजलेली आहे। तर आता आपण याची साबुदाणा खिचडी बनवू। साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। तर यामध्ये घालू तेल। 2 लहान चमचे तेल यामध्ये आपण घालायचं आहे। तेल चांगलं कडलं की यामध्ये घालायचा आहे उकडून घेतलेला बटाटा। 1 मध्यम साईजचा बटाटा उकडून चिरून घेतलेला आहे। अशा मोठीच त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। आता हा आपण तेलामध्ये घालू। यामध्ये आपण घालायचंय थोडंसं सेंधव मीठ। खिचडीमध्ये आपला बटाटा आळणी लागू नये म्हणून यामध्ये थोडंसं आपण मीठ घालायचं आहे। त्यामुळे रुचकर असा बटाटा आपला खिचडीमध्ये लागतो, म्हणून यामध्ये थोडंसं आपण मीठ घालायचं। बटाटा चांगला ब्राऊन कलर होईपर्यंत भाजायचा आहे। तर यामध्ये घालू 1 बारीक केलेली मिरची, ओली मिरची। तर यामध्ये घालायचा आहे थोडासा कढीपत्ता। आपण उपवासाला कढीपत्ता खात असाल तर यामध्ये घालायचा आहे, नाही घातला तरी चालेल। बटाटा थोडा वेळ भाजला की यामध्ये घालायचं आहे शेंगदाणे। भाजून बारीक केलेल्या डाळी आहेत, तर आपण ह्या तेलामध्ये घालू। थोडं कच्चच शेंगदाणा असं भाजून घेतलं होतं, जास्त भाजलं नव्हतं। तर आता तेलामध्येही थोडंसं शेंगदाणा आपण भाजू द्यायचं। भाजून बारीक केलेल्या शेंगदाण्याचा कूट 2 चमचे। बारीक शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे अशी खिचडी आपली चांगली मिळून येते, म्हणून आपण यामध्ये बारीक केलेला ही शेंगदाण्याचा कूट घालायचा। काळी मिरी पूड घालायची यामध्ये। पाऊण चमचा यामध्ये मी काळी मिरी पूड घातलेली आहे। तर आता यामध्ये घालूयात आपण शाबू। शाबू घातल्यानंतर आणखीन थोडं सेंधव मीठ यामध्ये घालायचं। बटाटे भाजण्यासाठी थोडंसं सेंधव मीठ घातलं होतं, तर आता शाबूमध्येही आपल्याला थोडंसं सेंधव मीठ घालायचं आहे। चांगला अशी आपण शाबू परतून घ्यायची। शाबू एकदम मोकळी होण्यासाठी यावरती थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आपण। त्यामुळे खिचडी आपली साबुदाणा खिचडी त्यामुळे एकदम मोकळी सुटसुटीत होते, म्हणून थोडासा लिंबू त्यावरती पिळायचा आहे। आता गॅस बारीक करायचा आणि थोड्या वेळासाठी खिचडीला वाफ द्यायची। गॅस पूर्ण बारीक केलेला आहे। आता यावरती झाकण झाकून आपण 1-2 मिनिटासाठी चांगली शाबू शिजू द्यायची। झाकण काढून पुन्हा एकदा आपण शाबू अशी परतून घेऊ। तर यामध्ये आपण शेंधव मीठ घालायचं आहे। शक्यतो उपवासाला आपण शेंधव मीठच खायचं आहे। शाबू जर कच्ची वाटत असली तर यावरती थोडंसं आपण असं पाणी शिपडायचं व परत 1-2 मिनिटासाठी चांगली शाबू शिजू द्यायची। पुन्हा 2 मिनिटांनंतर शाबू अशी परतून घ्यायची आपण। उपवासाला कोथिंबीर खात असेल तर यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। जिरं सुद्धा आपण यामध्ये घालू शकता। चांगली तेलामध्ये शाबू अशी परतल्यामुळे एकदम सुटसुटीत व मऊसूत अशी शाबू तयार होते। 5 मिनिटांसाठी तरी अशी चांगली शाबू गॅसवरती परतून घ्यायची। मध्यम गॅसच लावायचा आहे शाबू परतण्यासाठी, तर छान अशी शाबू तयार होते। छान अशी शाबू तयार आहे। आता आपण शाबू प्लेटमध्ये काढून घेऊ। तर तुम्हीही अशी साबुदाणा खिचडी नक्की बनवा। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।